शेती व शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंद आंदोलनाला प्रतिसाद देत नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार पारित केलेले 3 कृषी कायदे व प्रस्तावित विजय सुधारणा कायदा पूर्णपणे शेती व शेतकऱ्यांच्या विरोधात असून या विरोधात गेल्या 4 महिन्यापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदीच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार अदानी, अंबानी व बड्या देशी-विदेशी भांडवलदाराच्या फायद्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाची दखल न घेता मोदी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभर एकच हमी भावाच्या MSP कायद्याची मागणी केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य सुनील मेटकर यांनी यावेळी बोलताना केले. किसान सभा, महिला फेडरेशन, शेतमजूर युनियन संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संतोष सुरजुसे, विनोद तर्रेकर, विनोद वैद्य, अमोल राजकोडे, सागर कोल्हे, प्रज्वल ढोके, घनश्याम कळंबे इत्यादींची उपस्थिती होती. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.